आणि काश्मीरच्या बंदीपोरा भागात जवानांचं वाहन उलटलं. दुर्घटनेत 3 जवानांचा मृत्यू, 3 जवान गंभीर जखमी. आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. गावाकडच्या 50 बातम्या. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांची कोठडीत रवानगी करण्यात आली असून या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची बीडच्या नेकनूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस स्थानकात दोघांची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पोलीस लवकरच पकडतील. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. धनंजय मुंडे या प्रकरणात सापडू देत. देशमुखांच्या कुटुंबियांना हात जरी लावला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. सगळे आरोपी पुण्यातच कसे काय फिरायला लागलेत आणि पुण्यातूनच कसे काय पकडले जातात, आरोपींना पुण्यात कोण सांभाळतंय असा सवाल करत सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही. यापुढे हल्ले झाले तर जशास तसं उत्तर देणार असं आव्हान जरांगे यांनी दिलंय. आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करा अशी मागणी त्यांनी केली. गुन्हेगारांना फाशी देणार असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून शांत बसलोय. कायद्यानं न्याय दिला नाही तर आम्ही देशमुख यांना न्याय देऊ अशी भूमिका मराठा नेते मनोज जरांगे यांनी घेतली. देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकाचा सुद्धा नंबर लागू शकतो. मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला गेला असेल तर जेलबारी होईल असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्ला चढवलाय. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सुरेश धस यांनी अजित पवार यांना टोला लगावला. अजितदादा क्या हुआ तेरा वादा अशी शेरोशायरी करत धस यांनी अजित पवार यांना जाब विचारलाय. सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्याच आदेशावरून सुरू असणार असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी धस पुरेसे आहेत असंही राऊत म्हणाले. फडणवीस आणि अजितदादांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी आग्रही मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. तर वाल्मिक कराड मुंडेंचा राईट हँड असल्याचा आरोपही त्यांनी केला. चौकशीच्या पूर्वीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. राजीनामा मागणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं असंही त्यांनी नमूद केलं. देशमुख यांच्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. गुन्हेगारांना जागा दाखवा अशी आग्रहाची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आता सगळ्यांची एकच मागणी आहे की आकाला उचला असं विधान नरेंद्र पाटील यांनी केलंय. बीडमध्ये गुंडराज आणि विशिष्ट समाजाची दादागिरी सुरू आहे. अजितदादा तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात असा खोचक सवाल नरेंद्र पाटील यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. परळी पॅटर्न आता बंद करायचा आहे असंही ते म्हणाले. परभणीतील सर्वपक्षीय मोर्चानंतर देशमुख कुटुंबियांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. वाल्मिक कराड, घुले आणि सांगळे या आरोपींना ज्यांनी मदत केली त्या 20-22 जणांना सुद्धा सह आरोपी करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. सगळ्यांची चौकशी करून त्यांना अटक केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. बीड हत्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय. आरोपीला सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे विश्वास ठेवा असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं आहे. बीड हत्या प्रकरणाच्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय? सर्व आरोपींना पुण्यातूनच कशी काय अटक होते असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
अटकेतील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. नार्को टेस्ट केल्यानंतर सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा सहभाग आहे हे सुद्धा कळू शकतं असं जरांगे म्हणाले. आरोपींना पुण्यात कोण आश्रय देतं? सर्व आरोपी पुण्यातूनच कसे सापडतात? ते एकाच ठिकाणी होते का? असा संशय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गतच कारवाई व्हायला हवी अशी मागणी सुद्धा देशमुख यांनी केली. बीड हत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र आरोपी कोण आहे संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय. अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.